आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आलोकच्या आईबाबांनी हळद मध्येच थांबवली, मग तू त्यासनी बोलायचं म्हणून वरच्या खोलीत घेऊन गेलास? काय बोलली? म्हणजे त्यासनी तुला काय सांगितलं? अच्छा ते वय अगं मोठं काय नाहीये ते नाना आणि राघवचं त्यांना टेन्शन होतं। म्हणजे आज जसं काही त्याने केलं तसं उद्या लग्नात काय करायला नको, ते लग्नात इग्न नको म्हणून त्यांना जरा टेन्शन होतं। आता काही नाही, आता मी त्यांना समजावलंय, आता काही टेन्शन नाही। अण्णा दादा, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण तरी बी एकदा विचारायला, तू खरं सांगायलास ना ग? अगं मग तू नको एवढं टेन्शन घेऊ। आणि बघ तू आता स्वतःचा विचार कर, उद्या तुझं लगीन आहे का नाही? हा आता हे समजा बाकीचं विसरून जा। बरं चल, आता लई उशीर झालाय। आशू जा, मुलं घेऊन जाऊ, जा झोपा, जा 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 बाळा, जा झोप जा। जया, आंबीचं मन राखावं म्हणून खोटं बोललास ना हो तू? मला ठाव आहे तू खोटच बोललायस। हे बाबा, खरं काय ते सांगून टाक, उगाच घोर लागून राहतोय र। सांगतो मी आलोकच्या आईबाबांना वर खोलीत घेऊन गेलो आणि तुम्ही आधीच मान्य केल्याप्रमाणे तुमची सगळी संपत्ती कागदोपत्री तुम्ही आमच्या नावावर करणार आहात ना? विचार कसला करताय? नाही म्हणजे प्रॉपर्टी नावावर करताय ना? मी सही करायला तयार आहे। जया, आजी आता जे झालं ते झालं, आता तुम्ही याच्यावर नका विचार करू आणि काळजी बी करू नका। माझ्या बहिणीसाठी युतीचा भाऊराया कायम तिच्या पाठीशी उभा आहे, पहाडासारखा। तुम्ही नका टेन्शन घेऊ, मला माझ्या बहिणीचं लगीन असं पार पाडायचंय की समध्यांच्या लक्षात राहायला पाहिजे। होय बाबा, बरं हे बघा, आता जे झालं ते झालं, उद्या पै पाहुण्यांच्या समोर हे काय जाणवून देऊ नकास। परत जा, उशीर झालाय, झोपा आता समधी। खूप मस्त दिसतोय हा हार, हो ना? आणि नथ पण काय छान आहे ना, मस्त दिसते बघ आंबी तुझ्यावर। काय आवडलं नाही का अजून? हे काय झालंच? हे बघा कशी दिसते तुमची बहीण। छान। बरं विद्या मॅडम, आशू, सारिका, तुम्ही जर 5 मिनिटं बाहेर जाता काय? का? मी नाही सोडायचे माझ्या मैत्रिणीला आज तरी। अगं सारिका, तू थांब की तिच्या संग, पण आता थोडं मला 5 मिनिटात जरा महत्वाचं बोलायचं तिच्या संग। तुम्हा बहीण भावांना सारखंच काहीतरी बोलायचं असते। बोला बोला, चल ग।
अंबू, काय ग? काय झालं? तू अशी तोंड पाडून का उभी आहेस? अंबू, सांगणार आहेस का काय झाले ते? अरे खरंच काय नाही. कुठं काय झालेलं नाही. काय नाही झालं अंबू, मी तुझा भाऊ आहे. ज्या कारण तुझी बोबडी भाषा ऐकून ओळखली त्याला स्वतःच्या बहिणीचं मन ओळखता येत नाही असं वाटतंय का तुला? तू कसला तरी विचार करतेस हे मला चांगलंच माहिती. पण हे बघ, जाता जाता मनात काही ठेवून जाऊ नकस. जे काय बोलायचं असेल तर बोलून मोकळे हो. माझ्यापासून काय लपू नकोस. अंबू, अगं, येडाबाई, रडायला काय झालं? हा, मी काय त्याच्यावर ओरडलो नाहीये. हा, आता हे असं रडून नाही, असं तसं सासरी जायचं. अण्णा दादा, अरे तू माझ्यावर रागवल्यास असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी तुला सोडून जाणार आहे किंवा मला हे लग्न करायचं नाहीये. नाही रे, माझं लग्न झाल्यानंतर मी तुझ्यापासून लांब जाणार आहे ना, मला याची जास्त भीती वाटायला, म्हणून मला वाईट वाटायलंय. तुमचं तुमच्या बहिणीवर आणि बहिणीचं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. तुमच्यातलं हे प्रेम जास्त काळ टिकणार नाही. तुमच्या दोघांच्या नात्यात अंतर आहे. तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब नाही. अगे हे खुळे, कोण म्हणलं तुला तुझं लगेच झालं की तू माझ्यापासून लांब जाणार म्हणून? हा, असं काही नाहीये बघ. आणि बघ, तुझं लगीन झालं की या घरातनं तू सासरी जाणार खरी, पण तू माझ्या मनातनं कधीच लांब नाही जाणार. अगं, या जगात असं कोणी बी नाहीये जो या भाऊ बहिणीला लांब कर. ना, एवढं प्रेम करतोस ना तू माझ्यावर, मग मला लग्न करून तुझ्यापासून लांब का पाठवायलाच? तुला तुझी बहीण या घरात नकोशी झाली असेल ना? अंबू, अंबू, आता काय खोळी झालीस का तू? हा, अगं तुला असं काय वाटतंय की मी तुला माझ्यापासून लांब करतोय म्हणून? असं काय बी नाहीये. ते विचार मनात काढून टाका. ती प्रत्येक मुलीला लगीन झालं की आपलं घर सोडून जावंच लागतं का? नवीन नाती जोडायला, नवं आयुष्य सुरू करायला आपली आत्या नाही गेली काय? मामी मामाकडे नाही आली काय? आज तू, उद्या आशू, मग तुझी ती मैत्रीण सारिका, तिला बी जावंच लागणार की. आणि हे कोणाला चुकलेलं नाहीये. आणि तुझं लगीन झालं की फक्त तू
घरापासून लांब असशील का? आमच्यापासून नाही. आणि मग तुला आठवण आली की तुझा यो अन्नदाता लोकलक तुझ्या समोर हजर असेल. तुझा यो भाऊ शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. शबू दे माझं. जया, अंबू, अरे येतायसा का आता खाली? ए अम्मू, आजी हाक द्यायला लागली. हा चल आवर बघू. ती कवा पण वर येईल. आणि तुला आपली आजी कशी आहे माहिती ना मग. तुला असं रडताना बघून तिला बी रडू आहे. तिला उगाच त्रास नका. चल डोळे पुस बघू. डोळे पुस. आता कशी गोड दिसते माझी बहीण. हा चल उठ. खाली समधी वाट बघत असतील. चल. विसरलास? हे रक्ताच नात वाहे झुळू झुळू खोल वेलीवर डुलती दोन मनमोजी फुलं तिच्यामुळं उजळदारी मंद मंद दिवा विसरलो नाहीये आंबे. असं कसं रे? आणि फक्त चॉकलेट नाहीये. आपल्या भाऊ बहिणीच्या प्रेमाची गोड निशाणी आहे. जे आयुष्यभर असंच राहील कायम. आभाळाची माया आभाळाची चल जा. मी आलोच. जा. अंबू, तू दूर गेलेली मला सहन नाही होणार. आजपर्यंत माझी बहन माझे डोळे दाखवत होती. सारखं अन्नदादा अन्नदादा करायची. पण आसपास तर हे घर रिकाम होणार. तो आमच्यापासून लांब जाणार. अब्बू, ए आवरा 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 लवकर. हात हलवा रे, हात हलवा. कामाला हलके करून चालणार नाही. म्हणजे बुवा झालं का सगळं? आवडलं काय? चाललंय. अरे शंकरराव, नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि हे काय एकटे चालाय? काकी कुठे आहे? अजून अक्षय पडल्यानंतर त्यांचं एकदम टाइम टू टाइम असते बघा. सरबत बिरबत घेतला का? घ्या घ्या घ्या. ए मंग्या, मंग्या नाही सारे ये की लवकर. अरे वा 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 वा. आज झपेत आहेस. होय. नाही सारखं छड्डीत बघायचं वय ना तुला. काय मामा हवं नको ते बघा. अरे नमस्कार नमस्कार. मला वाटलं येत आहे का नाही. तुम्हाला काम असतात नाही. नमस्कार वहिनी. घरात आलं वाटतं. बरं पाहुणी मंडळी आल्यात. मी जरा पुढचं बघतो. बसा बसा बसा. ए इकडे बरं मंग्या बघ इकडे. विनिता, ए विनिता, अगं आरत्या करून घ्या. पाहुणं मंडळी आली की लय घोळ होईल नंतर. करते तयारी करते. लवकर करा लवकर. आणि हे काय पिठ्या कुठे दिसला मला? आत्ता तर होतं इथं. थांब थांब बघतो. पिठ्या, अरे वा, हे पण झालं वय तुमचं? ही जी तुमची सवय आहे ना, सतत पुढं पुढं करायची, सगळं काम करायची, हीच मला आवडत नाही. आणि मग दुसऱ्यांना दाखवत बसायचं की मी काहीच काम करत नाही. काय लोकांना इथे हौस असते ना स्वतःच कौतुक करून घ्यायची. आता हे सगळं केलंय ना तर अर्धवट करू नका. ही ताटली द्या त्या पुजाऱ्यांकडं.
काय आहे ना, काय वाटत होतं आणि काय घडतंय. तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. तिच्याच लग्नाची हळद मला तिलाच लावावी लागेल. आणि आज आलोकचा मित्र म्हणून तुझ्याच लग्नात सामील होतोय. पण काही असो, मी अजून हार मानलेली नाहीये. मी हे जे काही सगळं करतोय ते फक्त आणि फक्त तुलाच मिळवण्यासाठी करतोय अंबिका. आणि मला विश्वास आहे या सगळ्यात मी तुझ्या नजरेसमोर राहून तुझ्याशी बोलून तुझी मनधरणी नक्कीच करेन. माझा पूर्ण विश्वास आहे अंबिका, तू माझीच होशील. शेखर, ये ना, ये शेखर. पोचला. या लग्नातला व्यत्यय आता येऊन पोचला. आता काय आंबीचं लग्न होत नाही. बघितलं, मी म्हंटल होतं ना हे लग्नात काहीतरी करणारच. तू ग बस, जयदेवराव बघून घेतील सगळं. अहो पण यांनी आपल्या आलोकला काही केलं तर? काही होणार नाही, तू गप्प बस. की दोघं हे सगळं मुद्दाम करताय. आता इथं आलेत म्हणजे नक्की काहीतरी तमाशा करणार. पण मी आत्ता यांना अडवायला गेले तर ते अजूनच दंगा घालतील. आणि नाही गेले तर आलोकरावांबरोबर परत एकदा भांडण करतील. देवी आई, तूच मार्ग दाखव. माझ्या आंबीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. दोघांनी बीतनं घालव. आई, शब्द नीट कर गो बाई.
हे बघा, जोर मी सांगत नाही तोवर कोणी बी गाडीच्या बाहेर येणार नाही. अरे पण अण्णा दादा, अंबू, तू बी काय? राघव,